आवडी चॅनेलवरून सर्वांना नमस्कार। आज मुद्दाम काही गोष्टी माझ्या निदर्शनास आल्या, त्या तुम्हालाही सांगाव्यात आणि स्वतः मीही शहाणं व्हावं आणि दुसऱ्यानेही शहाणं व्हावं। ह्या गोष्टी काय बरोबर नाहीत। शेतकरी राजाला सगळीजणच पिळून खातात। शेवटी जर का हा शेतकरी राजा रुसला आणि त्यानं हायच जमिनी प्लॉट करून विकून पैसे बँकेत ठेवले आणि त्याच्यावर जर का खात बसला, तर तुम्ही आम्ही काय खाणार आहोत? तो निस्वार्थीपणे कष्ट करत असतो, जगाचा पोशिंदा, जगाला जगवण्याची ती जबाबदारी उचलत असतो। पण सगळीजण जर का त्याला अशी लुटायला लागले, लुबाडायला लागले, तर त्याचं जगणं अशक्य होईल। आता तुम्ही म्हणाल, सर असं काय बोलायला लागलाय सा, अगदी एकेरी येऊन त्यागानं? अहो तशा काही घटना इथं घडलेल्या। आता एक 4 मुलं एक 15-16च्या रेंजमध्ये असतील, ते आले म्हणले अशा नसं आम्हाला देवाला फुलं पाहिजे 4, पण न्या जावा म्हटलं। आले, फुलं घ्यायला लागली। मग मी बी थोडंफार त्यांच्या मागोमाग आजूबाजूला त्यांचा कानुसा घेत होतो, किती फुलं घेतात म्हणून। मग त्यांनी लपवून ठेवलेल्या त्यांच्या ज्या बॅगा होत्या, त्या बॅगामध्ये जवळजवळ एक 10-15 किलो फुलं त्यांनी तोडली आणि ताटाच्या बाहेर टाकली आणि किरकोळ थोडीफार फुलं घेऊन आली। हे बघा, या आम्हाला बरं न्या जावा बाबांना। बाबा बाहेर गेलं, पटदिशी गाडी हलवल्या माझ्या लक्षात आले, अरे त्या काहीतरी गडबड दिसते। म्हणून मी पाठलाग केला आणि त्यांना जाग्यावर थांबवलं। त्यांना म्हटलं, जर पुढं जाशील तर पोलीस कंप्लेंट करेन। काय रे बाबा असं का करायला आलं? शेतकऱ्यांना तुमच्यावर विश्वास ठेवावा, तुम्ही त्याचा विश्वासघात करावा आणि ह्या वयात असं नाही बरोबर। घ्या आता म्हटलं, तुम्ही जे काही केले ती सगळी फुलं घ्या पाठीमागं, वजन केलं। बॉम्बेच्या रेटप्रमाणे त्यांच्याकडं पैसे वसूल केले आणि ज्यानं पाठवून दिलं होतं त्याच्याकडे मी फोन केला, अहो कसली मुलं ही, कसलं पाहुणं तुमचं, असलं फसवणारं, चोरी करणारं, पुन्हा म्हटलं आमच्या शिवारात पाठवून द्यायचं नाही। ही झाली एक घटना। आता दुसरी घटना तुम्हाला दाखवतो। बघा, गेल्या 4 दिवसापूर्वी आम्ही काय महिला वर्ग फुलं तोडण्यासाठी आणि ह्या आल्या तर भांगलन काढण्यासाठी बोलवला होता, कामाला लावला होता। आणि सांगायचं तात्पर्य म्हणजे ह्यांचं सुट्टीचं टायमिंग 4चं, पण 2:30 वाजताच टेम्पोवाला येऊन बसला। त्याला बी बाहेर कुठं काम नव्हतं, मग आता काय बायकाच सोडायच्या होत्या म्हणलं, तो येऊन बसला। त्यानं फोन मारला आणि फोन मारल्याबरोबर बायकाने बघा हे कासराभर भांगलायचं राहिले, हे हिथंच टाकलं आणि पळून गेल्या। आता मालकानं काय करायचं सांगा? हा महिला वर्ग असं जर का एक 15-20 मिनिटाच्या कामासाठी जर का असं जर टाकून शेतकऱ्याला अडचणीत आणत असेल, तर ह्यांना कामाला सांगावं का नको? हे असं जरा मला प्रश्न पडलेला आहे। ठीक आहे, रडगाणं हे असंच आहे, कोण फसवत नाही तो शेतकऱ्याला आळशी, सगळेच फसवायला लागलेत। याचं जर काय एखादा डोकं फिरलं तर त्याच्या बी हातात भरपूर आहे। तो एवढं शेती म्हणजे एक प्रकारची कंपनी चालवतो, मागं पुढं काय करेल, तो शेतीच्या नादाला लागणार नाही, सरळ आपली फळझाडं लावणार आणि करत बसणार। झाडं लावली की पाऊस बी पडेल आणि काय अन्न नसल्यामुळे हे काय खातील ते खाऊन देत, त्याबद्दल मला काय म्हणायला, मी त्यागानं हे करतोय, लक्षात ठेवा, राग मानून घेऊ नका। अहो त्या शेतकऱ्याला, त्या मालकाला पैसा कुठनं मिळतो? अहो तो ऋण काढून, कर्ज काढून, त्याला झोप लागत नाही पैशाची जुळवाजुळव करायला, आणि गरीब माणसांना रोजच्या रोज पैसे हातात, कामावून उतरलं की पैसे हातात द्यावे लागतात। पण पैसे घ्यावं, घेण्याबद्दल बी काय नाही आमचं, पण असं अडचणीत आणता काय म्हणून? 15 मिनटं जर मालकासाठी तुम्हाला जर घालवता येत नसतील, तर तुमच्या ह्या मजुरीला काय अर्थ आहे? मागं पुढं आता इलेक्ट्रॉनिक तंत्रज्ञानाचं युग आहे, हे रोबो आणूनच आम्ही जर शेती करायला लागलो तर ह्या मजुरांनी काय खायचं हे ओळखायचं।
त्यांनी आजकाल मालकाची शेतकऱ्याची हेटाळणी करायला सुरुवात केलेली आहे. जसं म्हाताऱ्या बैलाची हेटाळणी करतात का नाही त्या पद्धतीनं. तर असं करू नका. मला सगळ्यांना सांगायचं आहे, शेतकऱ्याला जगवा. तो जगला तर आम्ही जगणार आहे. मी काय माझ्यासाठी म्हणत नाही. मी आता ह्या 2 वर्षामध्ये जो अनुभव घेत आहे, वारंवार व्हिडिओ बी पाठवत आहे. आता पाठीमागे एक व्हिडिओ पाठवला होता, घरच्याला लाथ बाहेरच्याला हात. तसं घरची बी करायला लागल्यात आणि बाहेरची बी करायला लागल्यात. कसं होणार आणि कसं करणार हे अवघड झालेलं आहे. ठीक आहे, मी देखील पक्का निर्णय घेतलेला आहे. मागं पुढं सगळ्यांनाच ब्या करायला लावायचं. आपण आपल्यापुरतं तेवढं करून ठेवायचं. तिकडे खावा जावा, नाहीतर उपाशी राहावा जावा. देणं घेणं नाही. ठीक आहे. ही अशा प्रकारची 2-2.5 महिन्याची केळी आपण 25 मेला केळी लावलेली आहे. त्यानंतर झेंडू लावलेला आहे. झेंडूच्या 2-4 खेपा गेलेल्या आहेत बॉम्बेला. झेंडूच्या बाबतीत, दराच्या बाबतीत पावसामुळं दवामुळं झेंडू जर वला लागला तर दर खाली येतो. झेंडू खडखडीत सुकलेला असेल, वाळलेला असेल, म्हणजे वजनाला जास्त बसतो तो. त्यामुळे दर बी तेवढा 5-10 रुपये. दर बी काय असेल एकदम वाढत नाही. केलं या निस्तरायचं काम आम्ही करत आहोत. पण असं अर्ध्यावर कामं टाकून फसवू नका. हीच माझी या मजूर वर्गांना आणि सर्वांना विनंती आहे. करा, खावा. अहो, शिवाजी महाराजासाठी जीव देणारी मावळे कुठं, आणि तुम्ही मालकाचं काम अर्ध्यात टाकून पळून जाणारे तुम्ही कुठं. अनुभव मी घेत आहे ह्या मजूर वर्गाचा देखील. असं करू नका. एखादा प्रामाणिक आहे, 10 अप्रामाणिक आहेत. अशा ह्या बेमानीच्या जगामध्ये जगायचं कसं तुम्ही सांगा. आम्ही विचार करतोय, तुम्ही विचार करा. अशी अर्ध्यात कामं टाकून जाऊ नका. हीच माझी विनंती आहे. आता ह्यासाठी पुन्हा मी जुळणी करायची का, पुन्हा माणसं बोलवायची का? अहो, सारासार विचार करा. हीच माझी हात जोडून विनंती आहे. शेतकऱ्याला अडचणीत आणू नका, नाहीतर तुम्ही सगळेच अडचणीत येशीला आणि सगळ्यांचं जगणं मुश्किल होऊन बसेल. तर ह्या जगाच्या पोशिंद्याला तुम्ही जगवायचं आहे आणि तुम्हीही जगायचं आहे. हीच या व्हिडिओतून माझी व्यथा मांडून माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. काय चुकलं असेल मला माफ करा. ओके, जय महाराष्ट्र.